पाठ 16 दिवस आणि रात्र. आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वीला कुणापासून प्रकाश मिळतो? तर सूर्यापासून. पण पृथ्वीचा आकार एका मोठ्या चेंडूसारखा गोल आहे आणि म्हणून सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर एकदम पोचत नाही. अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पडतो तर अर्ध्या पृथ्वीवर असतो अंधार. मग ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असं म्हणायचं आणि ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोचत नाही तिथे रात्र आहे. दिवस आणि रात्र यांचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो, कारण दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस. मग याचं कारण काय असेल? तर भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो की नाही, तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो. म्हणजे आत्ता जिथं दिवस आहे तिथे काही वेळाने रात्र आणि आत्ता जिथे रात्र आहे तिथे काही वेळाने दिवस. सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. म्हणून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं आपल्याला वाटतं, पण ते खरं नाही तो आहे भास. प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या या फिरण्याला पृथ्वीचं परिवलन असं म्हणतात. दिवसाला 24 तास असतात. म्हणजे मग रोज 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असं असतं का? तर मग प्रत्यक्षात काय असतं? तर रोज एकाच वेळेला सूर्य उगवत नाही आणि एकाच वेळेला मावळत नाही. नोव्हेंबर महिन्यात सूर्योदय उशिरा होत जातो तर सूर्यास्त लवकर होत जातो. मे महिन्यात सूर्योदय लवकर होतो तर सूर्यास्त उशिरा होतो. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात दिवस लहान लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. मे महिन्यात दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. म्हणजेच दररोज दिवस 12 तासांचा आणि रात्र 12 तासांची असं नसतं. संपूर्ण वर्षात 22 मार्च आणि 22 सप्टेंबर या 2च तारखा अशा आहेत की त्या तारखांना 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. 22 मार्चला 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र झाल्यावर हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. असं 21 जूनपर्यंत चालतं. 21 जूनला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. मग 21 जूनपासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. असं 22 सप्टेंबरपर्यंत चालतं. परत एकदा 22 सप्टेंबरला 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र. मग पुढे दिवस लहान होत जातो, रात्र मोठी होत जाते. असं 22 डिसेंबरपर्यंत. मग 22 डिसेंबरला सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र. मग 22 डिसेंबरपासून दिवस पुन्हा मोठा होत जातो, रात्र लहान. असं 22 मार्चपर्यंत चालतं आणि 22 मार्चपासून हेच चक्र पुन्हा नव्याने सुरू होतं. तुमच्या लक्षात आलं का? ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान त्या काळात असतो उन्हाळा, आणि जेव्हा दिवस लहान आणि रात्र मोठी त्या काळात हिवाळा. आता स्वाध्याय. दिवसाचे टिंबटिंब तास असतात. दिवसाचे 24 तास असतात. सूर्याच्या उगवण्याला टिंबटिंब म्हणतात. सूर्योदय. सूर्याच्या मावळण्याला टिंबटिंब म्हणतात. सूर्यास्त. 22 मार्चपासून टिंबटिंब पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. 21 जून. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.